आज जे आपण सर्वजण जमलेलो आहोत याची आपल्याला कल्पना आहे की 2018ला शासन निर्णय निघाला 1% आरक्षण आणि त्या 1% आरक्षणाच्या माध्यमातून 862 मुलं शासनाच्या विविध सेवेमध्ये दाखल झालेले आहेत। आज ते सन्मानाने या पदावर काम करताना एक वेगळा आनंद ते घेत आहेत आणि हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा जो सन्मान आपल्याला दिलेला आहे ते माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामुळे हा आपल्याला सन्माने जगण्याचा आनंद मिळालेला आहे। तर मी सोनाली साळुंके, काजल पाटील, अमित वासनिक आणि सूर्यकांत पाटील यांना विनंती करतो की सरांचा त्यांनी सत्कार करायचा। एक भावनिक क्षण आहे की ज्यांनी आम्हाला आधार दिला त्या आपल्या वडिलांसारखे आपले लाडके मुख्यमंत्री यांचं आपण स्वागत करतोय। त्यानंतर आमची एक सहकारी आहे काजल पाटील, ती स्वतः चित्रकार आहे। तिने साहेबांचं एक उत्तम प्रकारे चित्र काढलेलं आहे। तेजाकडून तिमिराकडे हा जो राज्यातील अनाथ मुलांचा प्रवास आहे त्याबाबत मी थोडं माननीय मुख्यमंत्री साहेबांना सांगू इच्छितो की क्लास 1 4 अधिकारी झाले, क्लास 2 64 अधिकारी झाले, क्लास 3 768 अधिकारी झाले, क्लास 4 14 अधिकारी झाले। असे 2018 ते 2025 या कालावधीमध्ये एकूण टोटल 862 मुलं ही शासनाच्या सेवेमध्ये आहेत। त्याचबरोबर शैक्षणिक आलेख देखील या अनुषंगाने मी सांगू इच्छितो। आतापर्यंत 11,200 अनाथ प्रमाणपत्र महाराष्ट्रामध्ये वितरित झालेले आहे। ज्या मुलांना ऍडमिशन भेटत नाही, ज्या मुलांना चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटत नाही, हे माझे सर्व भावंड आज सन्मानाने 7 डॉक्टरचं शिक्षण घेत आहेत, 13 ॲडव्होकेटचं शिक्षण घेत आहेत, इंजिनियर 47 आहेत, MBA ला 17 मुलं आहेत, PhD साठी 5 मुलं आहेत, ऑदर शिक्षण घेत आहेत 410 मुलं आणि त्याच्यानंतर सेट पास झालेले 37 मुलं आहेत। एकूण टोटल 11,200 अनाथ प्रमाणपत्र वितरित झालेली आहेत। यामध्ये संस्थात्मक मुलं जी बालगृहामध्ये शिकलेली आहेत त्यांचे 2090 प्रमाणपत्र वितरित झाले आणि संस्थाबाह्य आहेत त्यांना 9,110 अनाथ प्रमाणपत्र वितरित झालेलं आहे। हा जो क्षण आहे आपल्या सर्वांसाठी हा एक स्फूर्तिदायक एक ते आता आपल्या सर्वांच्या अनुभवातून आपल्याला सरांच्याही लक्षात येईल। तर मी या ठिकाणी या अनुषंगाने मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती करतोय। नारायण निंगळे हा 1% आरक्षणातला पहिला लाभार्थी आहे जो फॉरेस्ट अधिकारी आहे, क्लास 1 अधिकारी आहे, तर त्याला मनोगत व्यक्त करायचं। शुभ सकाळ सर, माझं नाव नारायण दत्ता इंगळे। मी सध्या महाराष्ट्र वनसेवेमध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत आहे। सर, आपण ज्या जिल्ह्याचं पालकत्व घेतलेलं आहे तेथील अहेरी तालुका हा माझ्याकडे दिलेला आहे आणि सर सांगायचं तात्पर्य म्हणजे मी एक कवितेपासून सुरुवात करतो। सुधीर मोघेंची एक कविता आहे की फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश। वर्षानुवर्षे जवळपास 75 वर्ष आपण क्रॉस केलेलं होतं आपल्या स्वातंत्र्य होऊन, परंतु असं देशामध्ये कुठल्याही एका स्टेटनं जे इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे होतं, जे सर्वात वंचित घटक म्हणून जो ओळखला जातो, जो बरेच समाजामध्ये आज आपण पाहतोय की आरक्षणासाठी जे बरेचसे काही मोर्चे निघत आहेत, बरेचसे कॉम्पिटिशन आहे की त्याचबरोबर त्या रिवॉर्ड्स होत आहेत, परंतु एक असं आपलं स्टेट आहे महाराष्ट्र स्टेट की ज्या महाराष्ट्र स्टेटमध्ये आपल्या राज्यामध्ये की कुठल्याही प्रकारचा म्हणजे आवाज येत नाही किंवा माझे हक्क काय आहेत ह्याबाबत कुणाला कोणताही एक जो मागासलेला घटकामध्ये पण मागासलेला घटक जसे आपण समांतर आणि सामाजिक आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये पण कॉम्पिटिशन करू शकत नाही असा एक घटक म्हणजे सर अनाथ घटक होता आणि तो सर्व दुर्लक्षित घटक होता। अशा दुर्लक्षित घटकाला आपण एक कुठेतरी
अंधारामध्ये चाचपटत असलेला तो त्याला आपण जसं मी कविताचं एक कडवं म्हणून दाखवलं तसं त्या पद्धतीनं आपण त्यांना प्रवाहात आणण्यासाठीचं 2 एप्रिल 2018 रोजी शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण दिलं. आणि त्यामुळे सर आम्ही जे काही आपण वटवृक्ष जे काही तुम्ही लावण्याचा प्रयत्न केलेला होता त्या वटवृक्षाचं जे काही फळे आणि फुले म्हणतो आपण ते सर आपल्यासमोर आहेत. असे बरेच विविध राज्याच्या विविध क्षेत्रामध्ये विभागामध्ये कार्यरत क्लास 1 पासून ते क्लास 4 पर्यंत आणि जे काही आपलं एज्युकेशन आहे त्या एज्युकेशन क्षेत्रामध्ये जवळपास टेक्निकलपासून नॉन टेक्निकलपर्यंतचे MBA असतील, इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, विविध क्षेत्रामध्ये सर हे आपण जे निर्णय घेतला त्या निर्णयामुळे शक्य झालेलं आहे. आणि त्याचबरोबर जे आम्हाला सतत मार्गदर्शन आणि आम्हाला या कार्यामध्ये वाहून घेणारे किंवा आमच्यासाठी धडपड करणारे मान्य श्रीकांतजी भारतीय सर, ज्यांना आम्ही लाडाने बाबा म्हणतो, असं नेतृत्व आणि आपण जे आमच्यासाठी निर्णय घेतलेला आहे हा निर्णय म्हणजे भारत देशामध्ये पहिलाच निर्णय होता. आणि त्या निर्णयामुळे आपल्या बरेचसे सर आपण निर्णय घेतल्याच्यानंतर बरेच राज्यातून अनुकरण केलं गेलं आणि आपल्या राज्यानंतर बऱ्याच 3 ते 4 राज्यांनी जवळपास आरक्षणाचा निर्णय घेतला सर. आणि हे सगळं शक्य होऊ शकलं सर एक संवेदनशील नेतृत्व म्हणून जे आपण विचार करतो ते आपल्या म्हणतात ना की कृतीतून दिसून आलेला आहे सर. आणि खरंच सर मी राज्यातल्या जे काही अनाथ बांधव आहेत त्यांच्या वतीनं मी आपले एक कृतज्ञता, जसं बाबांनी म्हणले होते की आपल्याला बऱ्याच दिवसापासून चालू होतं की साहेबांची कधीतरी आपल्याला एक सर्व अनाथ जे काही विविध पदावरती किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रावीण्य त्यांनी मिळवलेलं आहे अशा लोकांना कधीतरी एकत्र येऊन एक आपला घेतला पाहिजे, मेळावा घेतला पाहिजे. आणि सर खरंच आज आम्ही सर्वजण धन्य झालो आहोत. आणि मी तर त्याचबरोबर मला बोलण्याची संधी दिली त्याच्यासाठी तर मी अजून स्वतःला एक अतिशय भाग्यवान समजतो सर. आणि खूप खूप धन्यवाद सर. आपण जे आम्हाला या जे कोणत्याही प्रकारचा आमचा अधिकार किंवा मतदानाचा ह्याच्याचा जे चाचपडत आम्ही फिरत होतो, जे बालगृहामध्ये वयाचे 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत जे 4 भिंतीच्या आत राहिलेले असतात, ज्यांना कधीही समाजाचा गंध नसतो, परंतु अचानक बाहेर पडल्याच्या नंतर बऱ्याचदा आपण सोशल एन्व्हायरमेंटच्या संबंध किंवा त्यांच्याशी आपला संपर्क न आल्यामुळे बऱ्याचदा आपण इतर वाम मार्गाला जाणं किंवा शैक्षणिक प्रवाहामध्ये न येणं ह्या अशा जे बाबी आहेत ते आपण बऱ्याचदा हे करतो. तर हे जे आम्हाला आपण प्लॅटफॉर्म मिळवून दिला त्याबद्दल मी आपले सर्वांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद मानतो सर. थँक्यू सर. त्यानंतर आपले सहकारी अश्विनी घाडी, जिचा जन्म बालगृहामध्ये झाला, तिचं शिक्षण बालगृहामध्ये झालं आणि आज ती समाज कल्याण अधिकारी म्हणून BMC मध्ये काम करते. नमस्कार, मी अश्विनी सागर घाडी. माझं जन्मस्थान मुंबई आणि मी मुंबई येथील श्री मानव सेवा संघ या संस्थेत वाढले. माझं 10वी पर्यंत शिक्षण संस्थेतच झालं. त्यानंतर पुढे त्यांनी मला 2 वर्षाची संधी दिली की तुला 2 वर्षात या संस्थेतून बाहेर पडायचे. आणि त्यावेळेस मनात अशी चिंता होती की मी जाणार कुठे, काय करणार. आणि त्यांनी एवढं सांगितलेलं की तुला असं काहीतरी करायचं की तुला तुझ्या पायावर उभं राहायचंय. त्यावेळेस मी निर्णय घेतला की ज्यावेळेस संस्थेमध्ये जे सोशल वर्कर होते त्यावेळेस ते आमच्याशी संवाद साधायचे आणि त्यांच्याकडे बघून मला एक इन्स्पिरेशन मिळालं की मला समाजात माझ्या भावंडांसाठी काहीतरी करायचंय. कारण या समाजात माझ्या संस्थेने मला जे काय वाढवलं ते त्यांनीच शिकवलं. आणि 12वी नंतर मी निर्णय घेतला की मला सोशल वर्क करायचंय. आणि मी कॉलेज शिकत असताना अचानक आपल्या पेपरमध्ये वाचलं की 2016ला मी MSW करत होते, समाजसेविकेचं शिक्षण घेत होते. त्यावेळेस मी पेपरमध्ये वाचलं की आपली एक ताई अमृताताई, तिचा मी लेख वाचला की MPSC परीक्षेमधनं तिला कमी 1 मार्कामुळे ती बाहेर पडली. त्यावेळेस मला म्हणजे मी स्तब्ध झाले ते वाचून की हे खरंय की खोटंय, आमच्यासाठी आरक्षण कोणी उभं करतंय का. हे म्हणजे मला अपेक्षाच नव्हती की मी या समाजात शासकीय सेवेत नोकरीला लागेल. आणि 2018ला माननीय साहेबांनी आपले आरक्षण पास केलं. त्यावेळेस मला असं वाटलं की माझ्याकडे मोठं शस्त्र आलंय. आरक्षण म्हणजे माझे शस्त्र आहे, आपल्या सर्वांचं शस्त्र आहे की आपण त्या आरक्षणामार्फत पुढे जाऊ शकतो. आणि आज त्या आरक्षणामधून मी बृहन्मुंबई महानगरपालिका येथे समाज विकास अधिकारी या पदावर ऑर्थोपेडिक विभागात रुग्णांची सेवा करते.
पण या विभागात लागण्याआधी माझे लाडके बाबा माननीय श्रीकांत भारतीय सरांनी मला तर्पण फाउंडेशनमध्ये 3 वर्षाची नोकरी करण्याची संधी दिली आणि अनाथांसोबत जे काही त्यांचे प्रॉब्लेम्स होते ते सॉल्व्ह करण्याची संधी दिली. आणि हा माझा प्रॅक्टिकल अनुभव मी तुमच्या पुढे शेअर केला. आणि हे शेअर करताना मला खूप आनंद वाटतोय की आज माझ्यासारखे भावंड अनेक ठिकाणी शासकीय सेवेत म्हणजे स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. आणि साहेब, आपण आम्हाला या समाजात एक अस्तित्व मिळवून दिलं आणि आमच्या हक्काचं जे काही आरक्षण आहे हे शस्त्र आम्हाला दिलं आणि आमच्या पाठीशी ढाल म्हणून तुम्ही उभे राहिलात, त्याबद्दल आम्ही तुमचे सर्वांचे आभारी. यानंतर आपला प्रणव पाटील, ज्यांनी महाराष्ट्राचं टॉप लेवलचं कॉलेज आहे MBAचं बजाज, त्या ठिकाणी आरक्षण घेऊन त्यांनी ते शिक्षण पूर्ण केलेलं आहे. तो आपलं मनोगत व्यक्त करेल. हॅलो, माईक चेक. नमस्कार सर. सगळ्यात पहिले तर मी धन्यवाद बोलून सुरुवात करेल. माझं नाव प्रणव पाटील. मी संस्थाबाह्य अनाथ आहे, पण अनाथ म्हटलं की संघर्ष हा आलाच, कितीही काही म्हटलं. पण सर, एक गोष्ट मी ऑब्झर्व केलेली आहे, कोणताही अनाथ असो तो महत्वाकांक्षी असतो आणि हा प्रत्येक महत्वाकांक्षी अनाथ हिमालय चढू पाहतो. पण विदाऊट आरक्षण हा हिमालय चढू पाहणं म्हणजे बिना ऑक्सिजन मास्क आणि बिना बुटांचा हिमालय चढणं होतं. मी 2021 मध्ये असताना उच्च शिक्षणाची फार आवड, MBA करायची इच्छा, पण कॉलेजची फी 3 लाख कसं करणार हा सगळ्यात मोठा प्रश्न. मार्क मिळवले, सगळं झालं, पण जसं हे आरक्षण आलं, या आरक्षणाने मला CEO फॅक्टरी ऑफ इंडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जमनालाल बजाजमध्ये ऍडमिशन मिळवून दिलं. जगन्नाथ शंकर शेठ मरीन ड्राईव्हच्या बाजूला असलेल्या हॉस्टेलमध्ये राहण्याची संधी दिली. 2021 मध्ये 3 लाख फी कशी भरू हा विचार करणारा मी 2023 मध्ये 30 लाखाचं पॅकेज बळकवलं. 2 वर्षानंतर मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करून आज मी एक ॲग्रीटेक स्टार्टअप सुरू करतोय आणि हे सगळं सर तुमच्यामुळे. त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद. त्यानंतर आपल्या महिला सहकारी सपना अंदुरकर या स्वतः अनाथ आश्रम मध्ये लहानाच्या मोठ्या झाल्या आणि त्यांनी अधीक्षक म्हणून काम करतायत. आपल्या छोट्या भावंडांना दिशा देण्याचं काम करतायत. नमस्कार सर. मी सपना अडुरकर, भगिनी निवेदिता संस्था सांगली येथे लहानाची मोठी झाले आणि MSWचे शिक्षण पूर्ण झाल्यावर आता त्याच संस्थेत अधीक्षिका म्हणून काम करते. सुरुवातीला तुम्ही आम्हाला जे आरक्षण दिले त्याबद्दल मी धन्यवाद म्हणते. आणि सर, अनाथ म्हणजे अनाथमध्ये आणखी 2 गट आले की एक आहे तो अनाथ HIV पॉझिटिव्ह आणि दुसरा आहे तो अनाथ अपंग. तर सर, अनाथ म्हटल्यावर ही 2 गट असताना ह्यांचे प्रश्न काही वेगळेच असतात. आपली आयडेंटिटी लपवून जगावं लागतं आणि ह्या सगळ्या प्रवाहामध्ये मला तुम्ही दिलेलं जे आरक्षण असेल, गायत्री ताई असतील, भारतीय सर असतील, आमच्या मयुरीताई असतील, या सगळ्यांनी किंवा माझे सर्व दादा किंवा ताई असतील, या सर्वांनी सपोर्ट केलं आणि त्याच प्रवाहातून आज मी वर आली आहे. आणि मी आज 47 मुलींच्या समोर एक अधीक्षिका म्हणून काम करते. आणि सर, हे सगळं तुमच्यामुळे शक्य आहे आणि ही संधी मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल धन्यवाद. आपल्या सहकारी सपना मॅडमने जे उल्लेख केला की अनाथ आहेत, HIV अनाथ आहेत, ज्यांना आई वडिलांकडून अनाथ HIV झालेला आहे, त्यांचा त्याच्यामध्ये काही दोष नाही. आणि मी तुम्हाला अभिमानाने आणि आदराने सांगतो की 2022 मध्ये मुंबईमधल्या 32 HIV बाधित अनाथ मुला मुलींना आपण संजय गांधी निराधार योजना, त्यानंतर त्यांना अंत्योदय योजना ही माननीय मुख्यमंत्री साहेब तसेच श्रीकांत भारतीय सरांच्या माध्यमातून ती लागू करून दिले. आज ती मुलं सन्मानाने त्या योजनेच्या माध्यमातून आपलं शिक्षण घेत आहेत. आणि एक आदराने तुम्हाला सांगू इच्छितो की याही मुलांकडे आम्ही दुर्लक्ष केलं नाही, तर तर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून आपण या मुलांचा सर्व शिक्षणाचा खर्च आपण करत असतो. हे या निमित्ताने मला सांगावंसं आनंद वाटतो. त्यानंतर योगेश पुस्तके, जो अनाथ प्रवर्गातून क्लास 1 अधिकारी झालेला आहे. मला वाटतं त्यांनी आतापर्यंत 3 ते 4 पोस्ट घेतले आणि आज तो RTO म्हणून काम करतो. योगेश पुस्तके. व्यासपीठावर उपस्थित आपल्या सर्वांचे कुटुंब प्रमुख, महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री साहेब, उपस्थित माझे बाबा आणि इथे जमलेल्या माझ्या बंधू भगिनींनो, माझं नाव योगेश कुमार सुरेश पुस्तके. मी सांगलीच्या दादूकाका भिडे मुलांचे बालगृह निरीक्षण गृहाचा विद्यार्थी. सध्या मी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून यशदा या संस्थेत प्रशिक्षण घेत आहे. सर, आईवडिलांच्या निधनानंतर माझ्या आजोबांनी मला संस्थेत दाखल केलं.
वयाच्या 5व्या वर्षापासून ते इंजिनिअरिंगपर्यंत माझं संपूर्ण शिक्षण सांगलीच्या बालगृहात झालं. 18 वर्षानंतर मला बालगृहातून ज्यानंतर माझा प्रवेश संपला त्यानंतर सांगलीच्या कलेक्टर साहेबांनी मला विशेष मदत करून मला बालगृहामध्येच ठेवून माझं इंजिनिअरिंग पूर्ण करून घेतलं. हे आयुष्यही त्या बालगृहातील अधिकाऱ्यांची देण मी त्यावेळी समजत होतो. एक अनाथ मुलगा इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण करतो, त्यामुळेच मला मी अधिकारी होण्याची प्रेरणा मिळाली आणि मी MPSC करण्याचा निर्णय घेतला. जिद्द होती, थोडी चिकाटी होती आणि एक स्पर्धा परीक्षेच्या महासागरात बाबा असतील, गायत्रीताई असेल, अमृताताई असेल, नारायणदादा होता, अशा लोकांची जहाज होती आणि त्या समुद्रात मी उडी घेत होतो, समुद्र पोहायचा प्रयत्न करत होतो. पण एक दिशादर्शक असा दीपस्तंभ आम्हाला हवा होता आणि अनाथ आरक्षणाचा निर्णय आमच्यासाठी सर दीपस्तंभ ठरला आणि त्या दीपस्तंभामुळे आम्हाला हे आरक्षण प्राप्त झालं आणि आज मी क्लास 1 पदावर काम करतोय. हे मी स्वप्न होतं, एक लहानपणी ही मोठी मोठी स्वप्न बघायला सुद्धा आम्ही घाबरत होतो, पण सर तुमच्या त्या निर्णयामुळे आज आम्ही ते स्वप्न जगतोय. मी Respected sir, you did not just open a door for us, you created a world where children like us who once stood outside every boundary finally feel we belong. तुम्ही स्वप्न बघायला शिकवलं, तुम्ही स्वप्न जगायला शिकवलं, तुम्ही फुलवलीत रानामानातील फुलं. ही कृतज्ञतेची सुमने तुमच्यासाठी. काल त्यांच्या ताटात भाकरी होती, आज माझ्या ताटात तीच भाकरी आहे. काल त्यांच्या हातात नोकरी होती, आज ती नोकरी माझ्या हातात आहे. पण ही भाकरी, ही नोकरी ही सहज मिळालेली देणगी नव्हती. नशिबाच्या पलीकडे जाऊन आमच्यासाठी घेतलेला तुम्ही हा एक निर्णय, एक संवेदना आणि एक मनापासून केलेला प्रयत्न, ज्यांनी आज आमचं हे आयुष्य बदललंय. सर खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. ज्याप्रमाणे गाभाऱ्यामध्ये देव असतो, तो देवरूपी माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या रूपाने आम्हाला लाभला. मात्र आमच्या जीवनामध्ये जी कलाटणी देणारे जे क्षण आहेत ते आमचे विठोबा आणि रखुमाई. विठोबाच्या रूपामध्ये आम्हाला बाबा मिळाले, श्रीकांत भारतीय सर, आणि श्रेया आई मिळाली आम्हाला रखुमाईच्या रूपाने. मी आज सन्मानाने सांगू इच्छितो, अभिमानाने सांगू इच्छितो, त्यांनी फक्त आम्हाला शिक्षण न देता त्यांनी मानवतेचा धडा आम्हाला दिलेला आहे आणि तो मानवतेचा धडा घेऊन माझे सहकारी शासनाच्या प्रशासनामध्ये काम करतात. आपल्याला कोणीतरी मदत केली, आपण दुसऱ्याला मदत करावी, ही भावना या मुलांमध्ये आहे आणि प्रत्येक जण आपल्या भावंडांसाठी अहोरात्र मेहनत करतो. हा माझ्या सर्व सहकाऱ्यांचा मला अभिमान वाटतो. त्यानंतर आपली सहकारी पूजा बुवा ही सहाय्यक प्राध्यापक आहे, ते तिचं मनोगत व्यक्त करेल. गुड मॉर्निंग सर. माझे नाव पूजा दत्तात्रय बुवा. मी सांगलीमध्ये सुंदरबाई मालूमध्ये आणि वेलणकरमध्ये माझं बालपण घालवलं. जेव्हा वेलणकरमधून बाहेर पडले तेव्हा माझं 12वी आणि स्टेनो झालं होतं. त्यानंतर असा प्रश्न होता की आता जायचं कुठं, पण तिथंच म्हणजे माझे मोठे चुलते होते, त्यांनी मला घरी नेलं आणि त्यानंतर मी एका कॉलेजमध्ये क्लार्कचं काम करत करत माझं BA, MA, BEd असं शिक्षण घेतलं आणि लास्ट इयरला मी सेट परीक्षा क्वालिफाय झाली. आणि त्याच वर्षी ज्या कॉलेजमध्ये मी क्लार्क म्हणून काम करत होते तिथं सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करायला लागले. आणि सर हे फक्त तुमच्यामुळे होऊ शकलं. अनाथ मुलांना आता दादा म्हणाला तसं मोठी स्वप्न बघता येत नव्हती, म्हणजे जरी बघितली तरी ती पूर्ण होतील की नाही ह्याची गॅरंटी नव्हती. आणि जरी आम्ही स्वप्न लहानपणी बघितली असली तरी ती सगळी ब्लॅक अँड व्हाईट होती. पण तुमच्या आरक्षणाच्या या निर्णयामुळे आमची जी काही स्वप्न आहेत त्या स्वप्नांना सुंदर रंग मिळाले आहेत सर. त्यामुळे तुमचे खूप खूप आभार. आणि आम्हाला तुमचे आभार मानण्यासाठी इथं बोलवलं त्याबद्दल आयोजकांचे मी खूप आभार मानते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. ह्या भावना ह्या आपल्या आतून आलेल्या भावना आहेत, पण याच निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगू इच्छितो की या सगळ्या प्रवासामध्ये ज्यांनी शिक्षणासाठी आम्हाला अहोरात्र मेहनत करून आमची फी भरली, त्याचबरोबर आज जे 1% आरक्षण असेल, मोफत शिक्षणाचा GR असेल, त्यानंतर रेशन कार्ड संदर्भात GR असेल, त्यानंतर HIV बाधित मुलांना संजय गांधी निराधार योजना असेल, मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून अनाथ मुलांना ऑपरेशनसाठी मदत असेल, यासाठी अहोरात्र आमच्या बाबांबरोबर भांडणारे हे माझे सगळे सहकारी. आणि बाबांनी ती धुरा साहेबांपर्यंत पोहोचवली आणि त्या माध्यमातून हे निर्णय झाले. तर माझं एक मनापासून विनंती आहे की बाबांसाठी सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा. त्यानंतर हा जो विनायक आहे, मी तुम्हाला सरांनाही सांगायला आनंद वाटेल, आम्ही कधी
फक्त केस कापतात एवढंच माहीत होतं, पण त्या केस कापायची फी 3.5 लाख रुपये असते ही मला माहीत नव्हतं. असाच आमचा एक सर्वांचा लाडका विनायक विश्वकर्मा, जो एकदा असा तरपणाच्या ऑफिसमध्ये आला आणि म्हणाला की दादा आणि बाबा, आम्हाला लॅक्मी कोर्स करायचा आहे. मला वाटलं की काहीतरी फी एकदम, एक लॅक्मी म्हणजे केस कापायचा कोर्स आहे, एक साधारण 15-1 रुपये फी असेल. म्हटलं ठीक आहे आपण भरू म्हणून. ज्यावेळी लॅक्मीमध्ये आम्ही गेलो, विचारणा केली, त्यावेळी कळालं की 3.5 लाख रुपये त्याची फी आहे आणि तिची 3.5 लाख रुपये फी भरून आज तो लॅक्मीच्या माध्यमातून आताचा स्वतःचा व्यवसाय करतोय. तो एक सुंदर कवी आहे आणि सरांसाठी त्यांनी कविता लिहिलेली आहे, ती सादर करावी त्यांनी. नमस्कार, मी विनायक विश्वकर्मा. मी भटके विमुक्त संघाचे शाळा आहे. फर्स्ट टाइम मी सरांना तिथंच पाहिलं होता. माझी कवितेचं एक शीर्षक आहे की सर आज घ्यायला नाही काय द्यायला आलोय. सर तुम्ही संधी दिली, आज स्वावलंबी झालोय. तुम्ही आरक्षण दिलं, आज दारिद्र्यातून बाहेर आलोय. खोटे मोठे कौतुक नाही सर, मनातली प्रतिमा दाखवायला आलोय. खोटे मोठे कौतुक नाही सर, मनातली प्रतिमा दाखवायला आलोय. आज घ्यायला नाही सर काही द्यायला आलोय. सर नव्हतं घर, नव्हतं दार, नव्हता कोणाचा आधार. तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री झालात तेव्हा आमचं झालं उद्धार. डोळ्यात पाणी नाही माझ्या पण भावूक झालोय मी. डोळ्यात पाणी नाही माझ्या पण भावूक झालोय मी. नाही सर आज घ्यायला नाही काही द्यायला आलोय. तुम्ही मुख्यमंत्री महाराष्ट्राचे सर, पण आम्ही देवा भाऊच म्हणणार. तुम्ही मुख्यमंत्री महाराष्ट्राचे सर, पण आम्ही देवा भाऊच म्हणणार. मुख्यमंत्री म्हणून आदर तर करणारच, पण तुम्हाला मनाच्या देवळात ठेवणार सर. कारण देव हाऊस नाही गरज पुरवतो. तुम्ही तर आमच्या आयुष्यभराची गरज पुरवली सर. आज खिसे खाली आहेत माझे पण शब्दांनी पूजायला आलोय सर. आज खिसे खाली आहेत माझे पण शब्दांनी पूजायला आलोय सर. आज घ्यायला नाही सर काही द्यायला आलोय सर. वस्तुरूप भेट नाही पण मनातून आभार मांडायचंय. वस्तुरूप भेट नाही पण मनातून आभार मांडायचंय. तुम्ही आमच्यासाठी जे काही केलं त्याबद्दल धन्यवाद सांगायचंय. तुम्ही दिलेल्या संधीचं आम्ही नक्की सोनं करू सर. तुम्ही दिलेल्या संधीचं आम्ही नक्की सोनं करू सर. आणि हा शब्दच आज द्यायला आलोय. आज घ्यायला नाही सर, आज द्यायला आलोय सर. आज घ्यायला नाही सर, आज द्यायला आलोय सर. सरांना मी पहिल्यांदा पाहिलं होतं आमच्या भटके विमुक्तच्या शाळेत, तुळजापूरला एमगरवाडी शाळा आहे सर. तिथं तुम्ही माननीय श्री नितीन गडकरी सर आणि तेव्हाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी सर, आणि तेव्हा सरांचा परिचय त्या कार्यक्रमात मीच करून दिला होता. त्याच्यामुळे आज मला पुन्हा सरांना भेटायची संधी भेटली सर. आम्हाला आरक्षण दिल्याबद्दल सर खरंच खूप मनातून धन्यवाद. सरांना मला सांगायला आवडेल की हा संघर्ष या मुलांच्या जीवनामध्ये पावलोपावली होता आणि आज तो संघर्ष आपल्या रूपाने संपण्याच्या दिशेकडे आलेला आहे. ही सगळी माझी भावंड, छोटी मोठी भावंड, ही दुसऱ्याचा आता आधार बनायला लागलेली आहेत. समाजाचं दायित्व म्हणून त्यांच्यामध्ये जी मानवता आहे ती आज श्रीकांत भारती सर आणि श्रेयाताईंच्या माध्यमातून आणि आपल्या मार्गदर्शनाखालून रुजत आहे. आणि ही मुलं हे समाजाचा एक आधार बनण्याचा प्रयत्न करतो. यांना अभिमान आहे की ज्या आई वडिलांनी त्यांना जन्म दिला पण सोबत नाही आहेत, पण महाराष्ट्रात ते आपल्या माध्यमातून ह्या मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा बाप या मुलांना मिळाला. हा आमच्या सर्वांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. आम्ही ईश्वराचे आभार व्यक्त करतोय की आमच्या रक्ताच्या आई वडिलांपेक्षाही आमची तुम्ही काळजी घेतलाय. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्रातील सर्व अनाथ प्रतिनिधींच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. यानंतर प्रमुख पाहुणे सरांचं मनोगत. पहिल्यांदा तर जीवनात पहिल्यांदाच असा प्रश्न पडलाय की आज काय बोललं पाहिजे. अनेक वेळा आपण निशब्द होतो, तसं निशब्द भाव हा खूप बोलणारा असतो, तसा निशब्द भाव माझ्या मनामध्ये जागृत झालाय. आज खरं म्हणजे तसा आमच्याकरता एक अतिशय महत्त्वाचा दिवस याही करता आहे की मी शपथ घेतल्यानंतर आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे नवीन सरकारमध्ये आता 1 वर्ष पूर्ण करून आज आता 2ऱ्या वर्षामध्ये आम्ही पदार्पण करतो. पण मला असं वाटतं की आपण ज्यावेळेस एखादं काम करतो, एखाद्या पदावर असतो, त्यावेळी त्या पदावर काम करताना आपण निर्णय घेत असतो, काही कामं करत असतो,
पण फार थोडी कामं अशी असतात की ज्यांनी आपल्याला खूप समाधान प्राप्त होतं. कारण ज्याला आपण रिअल ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो, असं काही प्रत्येक निर्णयाने होत नसतं. अनेक वेळा आपण काही मोठी कामं करतो, एखादं इन्फ्रास्ट्रक्चरचं मोठं काम करतो, पाहून आपल्याला समाधान वाटतं. पण काही गोष्टी अशा असतात की ज्या जन्मभर आपल्या मनाला समाधान देतात. आणि मला आजही आठवतं की ज्यावेळी आमचे सहकारी श्रीकांतजी भारतीय हे माझ्याकडे आले आणि त्यांनी मला अनाथांचा सगळा जो काही हा प्रश्न आहे हा समजावून सांगितला की 18व्या वर्षी बाहेर पडावं लागतं, पुढे अनेक वेळा कुठले सर्टिफिकेट्स नसतात, अडचणी असतात, शिक्षणामध्ये अडचणी असतात, आणि म्हणून याला काहीतरी आपण प्रयत्न केला पाहिजे, मार्ग काढला पाहिजे. आणि आम्ही चर्चा केली आणि ही चांगली सूचना त्यांनी आणि श्रेया वहिनींनी दिली की आपण जर अनाथांकरता आरक्षण ठेवू शकलो तर त्याचा एक मोठा फायदा आपल्याला निश्चितपणे मिळू शकेल. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळेस आपलं संविधान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलं त्यावेळी त्या संविधानामध्ये त्यांनी एक तत्व टाकलं, इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी, संधीची समानता. संधीची समानता ही तेव्हाच मिळू शकते ज्यावेळी सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक अशा प्रकारच्या प्रत्येक स्तरावर एक न्यूनतम अशा प्रकारची समानता असेल. पण आपण पाहतो की सामाजिक आरक्षण जे आपण दिलं त्याचे कारण हेच होतं की जर वर्षानुवर्ष एखाद्या समाजावर अन्याय झाला असेल आणि त्या समाजातलं मागासलेपण असेल तर तो समाज संधीच्या समानतेमध्ये ज्यांच्यावर कुठलाही अन्याय झालेला नाही किंवा ज्यांना सातत्याने मिळत आलेला आहे त्यांच्यासोबत कधीच कॉम्पीट करू शकणार नाही किंवा कॉम्पिटिशनमध्ये कुठेतरी तो मागे राहील. आणि म्हणून हे तत्व आरक्षणाचं हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानात आणलं. आणि आज आपण पाहतोय की त्याच्यामुळे समाज समतेकडे चाललेला आहे. समाजामध्ये एक मोठं परिवर्तन आपल्याला त्याच्यामुळे होताना पाहायला मिळतंय. पण त्याचवेळी अनेक घटक असे आहेत, अनाथ असतील, दिव्यांग असतील, असे वेगवेगळे घटक आहेत की ज्यांचाही वेगळ्या पद्धतीनं विचार होणं गरजेचं होतं. कारण संधीच्या समानतेमध्ये समजा एखादा व्यक्ती जो सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे याच्या सामाजिक मागासलेपणाला आपण 5 मार्क दिले तर जो अनाथ आहे आणि मागासलेला आहे त्याला 7 द्यावे लागतील, जो दिव्यांग आहे त्याला 9 द्यावे लागतील, तरच आपण संधीची समानता आणू शकू. आणि म्हणून हेच तत्व स्वीकारून आपण एक समांतर आरक्षणाची या ठिकाणी व्यवस्था केली आणि 1% हे आरक्षण दिलं. हे आरक्षण देताना खरं म्हणजे या गोष्टीचं समाधान होतं की आपण एक चांगलं कार्य करतो, पण त्याचा नेमका काय परिणाम होणार आहे त्याची जाणीव कदाचित श्रीकांतजींना असेल पण मला नव्हती की बाबा इतका चांगला परिणाम त्याचा होऊ शकतो. आणि नुसतं आरक्षणच नाही तर ही सगळी जी टीम आहे तुमच्यातलेच अनेक आपले कार्यकर्ते आहेत, पोरं आहेत, सगळे मुली आहेत, यांनी सगळ्यांनी याच्यामध्ये खूप मोठी जनजागृती केली, लोकांपर्यंत पोचून आपल्या अनाथ मुलांपर्यंत पोचून त्या संदर्भातली माहिती सगळी दिली. आणि त्यातनं मला असं वाटतं की एक सकारात्मक असं आंदोलन उभं राहिलं. आणि आज मला अतिशय आनंद आहे की 800पेक्षा जास्त लोक शासकीय नोकरीमध्ये या ठिकाणी लागलेले आहेत. आणि मी असं म्हणेन की शेवटी एखादा माणूस जगतो 60 वर्ष, 70 वर्ष, फार झालं तर 80, 85, 90 वर्ष जगतो. त्याच्यानंतर माणूस निघून गेल्यानंतर माणसाची आठवण फार काळ राहत नाही. माणसाची आठवण ही घरच्यांना, कदाचित त्यांच्या मुलांना त्यांच्या जीवनापर्यंत राहते, त्यांच्या मुलांना काही वर्ष राहते, त्याच्यापेक्षा जास्त माणसाची आठवण राहत नाही. आठवण जी राहते ती त्या व्यक्तीने केलेल्या कार्याची राहते. आणि मला असं वाटतं की कार्यरूपी आपली लिगसी तयार करणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आजही आपण पाहू शकतो की त्या ठिकाणी
17व्या शतकामध्ये छत्रपती शिवरायांनी आपल्याला स्वराज्य दिलं. त्या स्वराज्याचं महत्त्व असं होतं की आज 400 वर्ष झाले तरीही छत्रपती शिवराय हे आपल्याकरता आपलं आराध्य दैवत आहेत. आणि अजून 500 वर्ष जातील, 1000 वर्ष जातील तरीही छत्रपतींना आपण विसरू शकणार नाही. कारण त्यांनी दिलेली दिशा, त्यांनी केलेलं कार्य, त्यांनी दिलेला विचार, यामुळेच आपण सगळे आहोत. नाहीतर आपलं अस्तित्व वेगळं राहिलं असतं. आणि म्हणून व्यक्ती हा नावापेक्षा त्याच्या कार्याने अधिक जिवंत राहतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांनी दिलेल्या संविधानामुळे जोपर्यंत भारत देश आहे तोपर्यंत बाबासाहेबांचं नाव हे कोण विसरणार नाही. आणि म्हणून सगळेच काही महाराजांच्या स्तरावर किंवा बाबासाहेबांच्या स्तरावर काम करू शकत नाही. पण ज्या क्षेत्रात आपण काम करतो, जे काम आपण करतो, यामध्ये आपण एक लॉंग लास्टिंग लिगसी काय तयार करू शकतो याचा नेहमी विचार केला पाहिजे. आपल्या कार्यातनं आपलं काम लोक लक्षात ठेवतील. आपण अधिकारी आहोत. आजही आपण जर बघितलं तर एखादा अधिकारी ज्यावेळेस एखादं काम करतो, लोक वर्षानुवर्ष नाव घेतात. प्रत्येक शहरामध्ये काही अधिकारी असे असतात की ज्यांनी 40 वर्षापूर्वी काम केलं, 50 वर्षापूर्वी काम केलं. लोक म्हणतात त्यांच्यासारखं काम केलं पाहिजे. हा व्यक्ती जो करून गेला ना, हे कोणीच नाही केलं आमच्याकडे. ही ते व्यक्तीची आठवण नसते, ते त्याच्या कामाची आठवण असते. आणि म्हणून मला असं वाटतं की आज मला या गोष्टीचं समाधान आहे की हा एक निर्णय जो सरकार म्हणून घेण्याची संधी मिळाली आणि हा निर्णय आम्ही घेतला. त्यामुळे आज काही लोकांच्या जीवनात का होईना आपण एक सकारात्मक परिवर्तन करू शकलो. आणि शेवटी मी नेहमी असं म्हणतो की माझ्याकरता राजकारण हे सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं उपकरण आहे. सोशिओ इकॉनॉमिक चेंज हे करण्याकरता राजकीय व्यवस्थेचा उपयोग करायचा. आणि त्याच विचारांमध्ये मला असं वाटतं की हा जो काही अनाथ आरक्षणाचा विचार आपण केला, आज मला त्याचा अतिशय आनंद आहे. आणि खरं म्हणजे आपल्या सगळ्यांमध्ये कर्तृत्व होतं. सगळ्यांच्या जीवनामध्ये संघर्षातनं वर येत असताना त्या ठिकाणी काही ना काही करण्याचं स्वप्न होतं. त्याला थोडीशी मदत करण्याची आवश्यकता होती. ती मदत या आरक्षणामुळे झाली. आणि म्हणून जी काही आपली क्षमता होती त्या क्षमतेत जो काही एक छोटासा आपल्याला आधार पाहिजे होता, तो आधार म्हणून हे आरक्षण या ठिकाणी झालं. आणि मला आनंद आहे की त्यामुळे आज तुमच्यासारखे अनेक रोल मॉडेल या ठिकाणी तयार झाले. समाजामध्ये संघर्षाची गाथा ही जोपर्यंत पुढच्या पिढींना कळत नाही तोपर्यंत समाजात उत्तरदायित्व तयार होत नाही. अनेक वेळा सगळ्या गोष्टी मिळत गेल्या तर त्या गोष्टींचं महत्त्व देखील वाटत नाही. पण हे जरी खरं असलं तरी जेव्हा संघर्षातनं आपण एखादी गोष्ट मिळवतो, एखाद्या ठिकाणी पोचतो, त्यावेळी मागे वळून पाहताना जो आनंद होतो, त्या संघर्षाचा सगळा क्षीण, त्याचं दुःख हे आपण विसरतो. आणि ती एक वाटचाल होते, ती आपली जर्नी होते. आणि आपल्याला असं वाटतं की ठीक आहे, आता या दुःखातनं मी इथपर्यंत पोचलो. त्या कर्तृत्वाने आपल्याला जी काही एक उभारी मिळते, त्या कर्तृत्वाने आपल्याला जी काही एक स्ट्रेंथ मिळते, त्यातनं अजून चांगलं करण्याची एक इच्छा आपल्या मनामध्ये उत्पन्न होते. मला या गोष्टीचा आनंद आहे की जे सगळे या ठिकाणी व्यक्त झाले, काही व्यक्त होऊ शकले नाहीत सगळे वेळेच्या अभावी, पण त्या सगळ्यांच्या मनामध्ये याची जाणीव आहे की समाजाकरता आपण काहीतरी केलं पाहिजे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण शेवटी आपण जर बघितलं तर तो अनाथ व्यक्ती असो, सनाथ व्यक्ती असो, अगदी श्रीमंतात श्रीमंत असो, गरीबात गरीब असो, त्याच्या जीवनामध्ये त्याने विचार केला तर तो जे काही करतो ते समाजाने उभं केलेल्या व्यवस्थेतनंच करतो. कोणीतरी समाजातला शाळा उभी करतो म्हणून आपल्याला शिकायला मिळतं, कोणीतरी समाजामध्ये व्यवस्था उभी करतं म्हणून त्याचा फायदा आपल्याला मिळतो, किंवा समाजाच्याच माध्यमातून तयार झालेलं सरकार असतं म्हणून आपल्याला नोकरीची संधी मिळते, सेवेची संधी मिळते. समाजातल्या कोणीतरी उद्योग उभा केला असतो म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये काम करण्याची
एक संधी मिळते. समाजाच्याच व्यवस्थेतनं उभ्या झालेल्या बँका असतात किंवा वित्तीय संस्था असतात, म्हणून कर्ज घेऊन कोणाला व्यापार करता येतो. आणि म्हणून आपण विचार केला तर आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत समाजाने तयार केलेली व्यवस्था हीच आपल्याला जगवते. ती व्यवस्थाच आपल्या जीवनात सुखदुःखामध्ये आपल्या सोबत असते. हॉस्पिटलची आवश्यकता पडली तरी तीच व्यवस्था आहे, शाळेची आवश्यकता पडली तरी तीच व्यवस्था आहे. आणि म्हणून समाजाच्या या व्यवस्थेला ज्याचा मी उपयोग घेतलाय, काही प्रमाणात उपभोग घेतलाय, अशा या व्यवस्थेला मला काहीतरी देऊन जायचं आहे, हा विचार असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण अनेक वेळा आपल्या जीवनामध्ये स्थैर्य आल्यानंतर, आपण संसाराच्या गाड्यामध्ये फसल्यानंतर अनेक वेळा आपण विसरतो की काय संघर्षातनं आपण आलो आहोत. मला असं वाटतं की ते लक्षात ठेवणं हे फार गरजेचं आहे. बघा, शेवटी संसार हा महत्त्वाचा आहे. परिवार पुढे आपला लग्न होतात, आपण मोठे होतो, सगळ्या गोष्टी असतात, ते महत्त्वाचंच आहे जीवनामध्ये. ते काही कुणाला चुकलं नाही आहे. पण ते सगळं करत असताना यातनं वेगळं काहीतरी मी कॉन्ट्रीब्युशन समाजामध्ये देणार आहे. आणि ते काय आहे? जसं आपण एक गोल ठरवलं की मला इंजिनियर व्हायचं आहे किंवा मला शासकीय सेवेत जायचं आहे, असं एक गोल मात्र आपल्या मनामध्ये असलं पाहिजे की ज्या सामाजिक व्यवस्थेने मला दिलेलं आहे त्या सामाजिक व्यवस्थेला मला काहीतरी परत करायचं आहे. आज आपण पाहू शकतो की आपले सगळे जी मंडळी तरपणची वगैरे या ठिकाणी काम करतात, तर असं कोणी या सगळ्यांवर कंपल्शन केलं नव्हतं किंवा श्रीकांत भारतीय, श्रेया भारतीयांना कोणी असं त्या ठिकाणी सांगितलं नव्हतं की बाबा हे केल्याशिवाय तुम्हाला काही जेवायला मिळणार नाही किंवा तुमच्या जीवनामध्ये दुसरं काही तुम्हाला आम्ही संधी देणार नाही. पण मनातनं असं वाटणं की नाही, समाजाकरता केलं पाहिजे, ही संवेदना असणं. आणि तुम्ही तर ती संवेदना इतक्या जवळून बघितलेली आहे. म्हणून माझी अपेक्षा एवढीच आहे की तुमच्यापैकी प्रत्येकाने आपल्या जीवनात स्थैर्य तर आणलंच पाहिजे, पण ते स्थैर्य आणल्यानंतर हे एक जे काही एक आपलं सामाजिक आंदोलन आहे की दुर्दैवाने ज्यांना अनाथ म्हणून आई वडील नाहीत, आई वडील अस्तित्वात नाहीत, आणि त्यामुळे एक ज्याला फॅमिली नेट म्हणतो की जे कुठल्याही परिस्थितीत आपल्याला झेलायला तयार असतं, आपल्याला मोठं करत असतं, असं नेट नाही, अशा लोकांकरता काही ना काही आपण सातत्याने करत राहिलं पाहिजे. हा प्रयत्न आपण निश्चितपणे करावा. आणि दुसरं असं आहे की आपण त्यातनं गेल्यामुळे ती संवेदना आपल्याला समजते, त्यामुळे ती संवेदना ही सहवेदना कशी होईल असा प्रयत्न आपण सगळ्यांनी करावा, अशी माझी आपल्याला विनंती आहे. मला आज खूप आनंद झाला. आज मला असं वाटतं की 1 वर्ष पूर्तीच्या दिवशी याच्यापेक्षा सुंदर कार्यक्रम काय झाला असता. त्यामुळे तुम्ही सगळे माझ्या बृहत परिवारातले सगळे लोक आज या ठिकाणी एकत्रित आला, म्हणून तुमचं या घरी देखील मी खूप खूप स्वागत करतो. आणि पुढेही अशाच प्रकारे आपण कुठे ना कुठे भेटत राहू. त्यावेळी मला अतिशय आनंद वाटेल तुमची अधिक प्रगती झालेली पाहताना. त्यामुळे कोणीही आता थांबू नका. जिथे पोचलो आहे तिथे थांबून चालत नाही. जीवनामध्ये त्याच्यापेक्षा पुढेच जावं लागतं. त्या पुढे जाण्याचा प्रयत्न करा. आणि मगाशी त्यांनी कवितेतनं जे सांगितलं, तुम्ही मागायला तर आलाच नव्हतात, पण तुम्ही ज्या भावना या ठिकाणी देऊन जातात त्या लाख मोलाच्या भावना या मला श्रीमंत करून गेल्या, एवढंच सांगतो. खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी साहेबांनी आणि आपल्या वडीलधारांनी जो आपल्याला संदेश दिला आहे की माझी मानवता मी कधी सोडणार नाही, मी समाजाचं देणं लागतो, ते नेहमीच मी कितीही मोठा झालो तरी ते मी समाजाचं देणं फेडण्याचं ऋण आणि हे नम्रपणे करेन, हा जो विश्वास आहे हा प्रत्येक जण या ठिकाणी वेगवेगळ्या पदांवर अधिकारी म्हणून काम करता आणि हा विश्वास आपल्या सर्वांच्या वतीने साहेबांना द्यावा. त्याचबरोबर मी साहेबांना सांगायलाही आनंद वाटेल, बाबांच्या माध्यमातून आणि आईच्या माध्यमातून ही जी मुलं बसलेली आहेत त्यांच्यावर अंकुश त्यांचा आहे. त्यांनी प्रत्येकाला जिल्हा वाटून दिलेला आहे आणि एकूण महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामध्ये 422 बालगृह आहेत आणि प्रत्येकाला जिल्हा वाटून दिलेला आणि त्या जिल्ह्यातील मुलांचं संगोपनाची जबाबदारी, त्यांना लागणाऱ्या अडचणी असतील काही असतील तर त्याची पूर्णपणे त्या अधिकाऱ्यांना हे दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही शिकला, तुमच्या भावंडांसाठी तुम्ही करा
आणि दरवर्षी आमचा आलेख असतो की मी यावर्षी किती मुलांना मार्गदर्शन केलं, किती मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणलं, बालगृहातील असतील, समाजातील अनाथ मुलं असतील. हाही एक असा आम्ही एक उपक्रम राबवलेला आहे. आणि ह्या निमित्ताने अजून एक आमचं ठराविक आम्ही काही टीम मधले मेंबर आहेत, त्यांचं एक ध्येय आहे की या महाराष्ट्राचं जे प्रशासन चालतं त्या प्रशासनामध्ये जो कलेक्टर आहे, त्याचबरोबर माननीय पोलीस अधीक्षक आहे, तो आपल्या बालगृहाचा व्हावा, यासाठी आम्ही सर्वजण आमच्या खिशातून त्या मुलाचं पूर्ण शिक्षणाची जबाबदारी देखील आम्ही घेतलेली आहे. जेणेकरून आमच्या बालगृहातून एखादा मुलगा कलेक्टर होईल हा आमचा अभिमान असेल, हा आमचा सर्वांचा प्रतिनिधित्व करेल. यानंतर मनोज पांचा सरांना मी आभार प्रदर्शन मानेल. तत्पूर्वी मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की अनिल जाधव, तानाजी निर्मल, मनीषा शिंदे, पियुष चापले आणि निकिता अभंकर यांना बॅग देणं. तानाजी निर्मल, मनीषा शिंदे, पियुष चापले क्लास 1 अधिकारी आहे, प्रशासनामध्ये काम करतोय, सर्वात कमी वयाचा अधिकारी आहे. निकिता अभ्यंकर ह्या देखील प्रशासनामध्ये आहेत. यानंतर आभार प्रदर्शन मनोज दादा करेल. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब, ॲक्च्युली काल एका मुलाचा फोन आला होता, ते म्हणते आम्ही काकांना भेटणार आहोत. मी म्हणलं अरे काका नाही, मुख्यमंत्री आहे. अरे ते म्हणतात आपल्यासाठी एवढं सगळं काही करतात तर ते आपले नातेवाईकच आहेत ना. हां, कारण जो एक काका, एक मामा, एक वडील करू शकत नाही, वडील तर नाहीत आयुष्यात, पण जी व्यक्ती आपल्यासाठी एवढा सगळा मोठा निर्णय घेऊ शकतो, मी खरं तर आभार व्यक्त करणार नाही सर. मागे एका हॉटेलला मी जेवायला गेल्यावरती एक अनाथ मुलगा होता आणि मी जिथे कुठे गेल्यावरती त्याला विचारतो कुठे राहतो, काय करतो, काय काम करतो, आणि तो वयाने थोडासा मोठा होता. मी म्हटलं अरे आरक्षण आहे. तो बोला दादा माझं वय संपलंय, आता मी काही करू शकत नाही. जो ग्रॅज्युएट मुलगा एका हॉटेलला वेटर म्हणून काम करत होता, आणि आजही आपल्यामध्ये जी मुलं बसली आहेत, कोणी हॉटेलला वेटर म्हणून काम करायचं, कोणी सर्व्हिस सेंटरला काम करायचं, कोणी गाड्या धुण्याचं काम करायचं, वेगवेगळ्या मल्टिपल ठिकाणी ही छोटी छोटी कामं करत होती. पण ज्या वेळेस आरक्षण मिळालं त्यावेळेस ह्या मुलांच्या आयुष्यात एक वेगळा आनंद आला. आणि ज्या आयुष्याची शाश्वती नाही, ग्रॅज्युएशन झालं, 12वी झाली की आता याच्या पुढे आपल्याला करिअर नाही, कारण शिक्षण घेऊ शकत नाही, 3-3.5 लाख रुपये फीस, परत रिझर्वेशन नाही, त्यामुळे आता आमच्या आयुष्याची शाश्वतीच नाही, असे सगळे विद्यार्थी इथे आहेत. पण आपल्या एका माणुसकीच्या आणि संवेदनशील निर्णयामुळे आज जी मुलं हॉटेलला वेटर म्हणून काम करायची, जी मुलं सर्व्हिस सेंटरला काम करायची, काही मुलं तर अक्षरशः स्टेशनला झोपून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. म्हणजे काही जणांना कसं, अरे मी एवढी मेहनत केली आहे पण माझ्या हातात काहीच मिळालं नाही, अरे मी एवढी धावपळ केली पण माझ्या हातात काहीच मिळालं नाही. आता ती प्रश्न मुलांपुढे नाहीत आणि ती आपण सगळ्यात मोठी शाश्वती दिली आहे. मी आभार म्हणणार नाही, कारण वडिलांना कधी आभार कोणतं पोरगं व्यक्त करत नाही, त्यामुळे मला आभार नाही. पण आपण दिलेल्या मार्गदर्शनात एक गोष्ट लक्षात आली की आपण जिथून आलोय आपल्याला तो रस्ता विसरायचा नाही. आणि एखादा रस्त्यात दगड आला तर तो दगड उचलून बाजूला ठेवलं तर मागचा व्यक्ती तो अडखळून पडणार नाही. त्याच्यामुळे यानंतर जी अनाथ मुलं येतील त्या मुलाला मेरिटमुळे प्रॉब्लेम नाही, त्याला आरक्षणाची गरजच नाही पडली पाहिजे. तो एवढा क्वालिटीचं शिक्षण घेतलं पाहिजे आणि तेवढ्या दमदारपणे त्याने स्वतःचा रिझल्ट आणला पाहिजे. अपंग असेल तर काही हरकत नाही, पण आज आपण अपंग नाही आहेत, आपल्याला एज्युकेशन कम्प्लीट मिळतंय, कम्प्लीट फ्री मिळतंय, राहण्याची सोय, खाण्याची सोय बाबा करतात. ह्या सगळ्या गोष्टी आज आपल्याकडे आहेत आणि आज तुम्ही आम्हाला शाश्वत केलं एवढ्या वर्षामध्ये. आज आम्ही या समूहातर्फे मी आपल्याला शाश्वत करू इच्छितो की या पुढचे विद्यार्थी आपल्याला मेरिटमध्ये मिळतील, हे शाश्वत करू इच्छितो. आणि त्यासोबतच काही मुलांशी वगैरे बोलणं झालं, मी, अभय, बाबा, आम्ही सगळे प्लॅनिंग करत होतो की
50 जणांनाच का, आम्हाला भेटायचं आहे. आम्ही म्हणलं की साहेबांचा हा वर्षपूर्तीचा कार्यक्रमही आहे त्या दिवशी आणि खूप गर्दी झाली, खूप गोंधळ झाला, तर सगळ्यांना इंटरॅक्ट करता येणार नाही. मग एकाने बोलला की आम्हाला साहेबांना आणि मोदीजींनाही भेटायचं आहे. तर मी म्हणलं की बाबा आपण बोलून बघूया. तर मुलांची एक इच्छा आहे की एकतर आपल्या समवेत मुलांना आपण एवढ्या 900 मुलांना एकत्र आणणं सध्याच्या याच्यात शक्य नव्हतं, पण तेवढ्या सर्व मुलांची इच्छा आहे की आपण त्यांना वेळ द्यावा आणि एक जमलंच तर दिल्लीला मोदी साहेबांची भेट करून द्यावी. आपण एवढा वेळ दिलात. मुलांच्या चेहऱ्यावरची वेगळा आनंद आहे. 2-3 दिवसापासून सतत फोनवर फोन चालू होते, काय करायचं, कुठे जायचं, कसं यायचं. आणि ती म्हणजे एखाद्या मुख्यमंत्र्याला भेटणं म्हणजे ते त्या क्लासचा व्यक्ती असायला पाहिजे. पण आज आमची मुलं या क्लासपासनं या क्लासपर्यंत पोहोचलेत आणि त्याच क्वालिटीनं आज आपल्याला इथे भेटायला आलेत. आपण वेळ दिलात, एवढा छान बहारदार कार्यक्रम झाला, त्याबद्दल आपले मनापासून आभार.